नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? काय कशा आहात? मजेत ना? काळजी घेताय ना स्वतःची? तर लास्ट सेशनमध्ये आपण बऱ्याचशा अटॅकबद्दल माहिती बघितली होती. तर मित्रांनो, आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत डी-एन-एस अटॅक. डी-एन-एस अटॅक म्हणजे नेमकं काय? तर डी-एन-एस अटॅक बद्दल तुम्हाला थोडंसं डाऊट येत असेल, नेमकं हा अटॅक नेमकं काय आहे, काय नाही? तर त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिले इंट्रोडक्टरी पार्टमध्ये हे पाहणार आहोत की डी-ओ-एस अटॅक म्हणजे काय? त्याचे प्रकार जसे की याच्यामध्ये प्रकार जसे सांगितले व्हॉल्यूम बेस अटॅक, प्रोटोकॉल अटॅक, ॲप्लिकेशन लेयर अटॅक, यू-डी-पी अटॅक, आय-सी-एम-पी, पिंग अपडेट, स्लो आर-एस, एन-टी-पी ॲप्लिकेशन, ॲम्प्लिफिकेशन, पुन्हा एच-टी-टी-पी फ्लड. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डी-ओ-एस अटॅक आणि डी-ओ-एस अटॅक? तर हे अटॅक्सबद्दल थोडक्यात तुम्हाला जे सांगणार आहे आता मी याच्यामध्ये. आणि बरेचसे जे अटॅक्स आहेत त्याच्यामध्ये जसे यू-डी-पी अटॅक आहे, आय-सी-एम-पी, पिंग अपडेट, स्लो अरेस याबद्दल थोडंसं प्रॅक्टिकल आणि डीप थोडंसं नॉलेज पण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मी. तर आपण समजून घेऊया डी-ओ-एस म्हणजे काय. तर मित्रांनो, डी-ओ-एस अटॅक्स बद्दल माहिती म्हणजे सांगायची म्हणजे तुम्हाला की तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस की अमुक कंपनीची वेबसाईट डाऊन झालेली आहे किंवा आपण एखाद्या भरती प्रक्रियेचा फॉर्म भरतोय किंवा एखाद्या एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचा फॉर्म भरतोय असं किंवा एक आपल्या एक्झामचे आपण जेव्हा रिझल्ट पाहतो 10वीचे किंवा 12वीचे रिझल्ट पाहतो. तर त्यावेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस सर्व्हर डाऊन आहे, सर्व्हर ॲक्सेस नाही होत, नॉट ॲक्सेस सर्व्हर असे बरेचसे आपण प्रकार पाहतो आणि साईटला ॲक्सेस करू शकत नाही आपण. तर हे होण्याचं म्हणजे काय की डी-ओ-एस अटॅक डी-ओ-एस झालाय त्याच्यावरती. डिनियल ऑफ सर्व्हिस अटॅक म्हणजे की एखाद्या पर्टिक्युलर सर्व्हिसला ॲक्सेस करण्यापासून रोखणं म्हणजेच डिनियल ऑफ सर्व्हिस अटॅक. डिनियल म्हणजे विरोध करणे, एखाद्या सर्व्हिसला ॲक्सेस करण्यापासून विरोध करणे म्हणजे त्याला डी-ओ-एस अटॅक म्हणतात. जसं आता तुम्ही हे पेज पाहिलंय. फोटोमध्ये पाहताय की एक आपल्या बऱ्याच वेळेस आपल्याला हे असे एरर आलेले आहेत की द कनेक्शन ॲज टाईम आउट म्हणजे काय की एखाद्या सर्व्हरला एखाद्या पेजला किंवा एखाद्या वेबसाईटला आपण ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय, तर असे प्रकारचं आपल्याला ॲक्सेस करता येत नाहीये. म्हणजे आपल्याला त्या सर्व्हिसपासून आपल्याला तो विरोध करतोय. म्हणजेच काय होतंय की आता एखाद्या वेबसाईटची लिमिट आहे की 100 लोकं त्याला ॲक्सेस करू शकतात किंवा ॲट अ टाईम 100 लोकं त्याच्यावरती फॉर्म भरू शकतात, माहिती भरू शकतात. पण एका टाईममध्ये त्याच्यावरती समजा 100ची लिमिट आहे पण 500 जण लोकं त्याच्यावर फॉर्म भरतायत. मग ती गोष्ट स्लोच होणार ना. तसं मग काय होतं की हे नॉन इंटेन्शनली झालं. पण इंटेन्शनली काही गोष्टी कसे करतात कारण एखादी वेबसाईट एखाद्या कंपनीला त्याला टार्गेट करायचं आहे किंवा एखादी कंपनी खूप प्रगतीचं काम करते किंवा एखादी चांगले काम करणारी वेबसाईट आहे बरेचसे असतात. त्याला मार्केटमध्ये डाउन करायचं असेल, त्याची इमेज डाउन करायची असेल किंवा त्याची रेटिंग्स डाउन करायची असेल, तर त्यावेळेस अशा गोष्टी बऱ्याचशा घडतात. अटॅक असे करतात आणि काही वेळेस इंटेन्शनली म्हणजे त्याचं मोटिव्ह असतं की पैसे घेणं, त्याला ब्लॅकमेल करणं समोरच्या याला की मी तुझ्यावरचा जो डी-एन-एस अटॅक केलेला आहे, ते थांबवायचं असेल तर तू मला पैसे देशील. हे त्यामागचा एक उद्देश बऱ्याच प्रकारे पाहण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचे अटॅक्स हे आपल्या सिस्टमवर पण होऊ शकतात किंवा आपल्या जे आपण जे वायफाय डिव्हाइसेस वगैरे वापरतो किंवा राउटर्स वगैरे वापरतो, तर अशावर सुद्धा अटॅक होतात. तर थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की डी अटॅक म्हणजे काय? तर जसं या इमेजमध्ये दाखवलंय की हॅकर्स हा अ, कसा मल्टिपल पीसी जोडून एखाद्या सर्व्हरवरती अटॅक करतो. जसं आता मल्टिपल पीसी आता हॅकर्सकडे काही एवढे मोठे पीसी नसतात. तर तो काय करतो की मल्टिपल पीसीज करून एखाद्या सर्व्हरवरती टार्गेट करतो. कसं करतो? तर काय करतो की ते प्रत्येक ह्याच्यामध्ये बॉट्स तयार करतो. तर बॉट्सबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये नंतर पाहणार आहोत की ॲक्चुअली बॉट्स काय असतात, कसे काम करतात. बॉट्स म्हणजे काय की एक ऑटोमॅटिकली त्याला एक कंट्रोलेबल एक रोबोट असतात. कंट्रोलेबल आणि प्रोग्रामेबल रोबोटिक्स टूल असतं ते. ते एखाद्या टार्गेट सिस्टमवर त्याला जसं काम करतं, हॅकरला जसं काम करायचं त्या प्रकारे ते रोबोट्स काम करत असतात. तसं आता
तो काय करतो की आता डिनियल ऑफ सर्व्हिस अटॅक हा ट्रॅक करणं खूप अवघड आहे अटॅक. कारण ह्याला ट्रेस करणं सोपं नाहीये. कारण तो एका ठिकाणून अटॅक होत नाही. आता याच्यामध्ये काय करतो की तो हॅकर्स आयओटी एनिमल जे डिव्हाइस असतात, इंटरनेट ऑफ थिंग रिलेटेडचे डिव्हाइस असतात, जसे आपण ऑनलाईन डिव्हाइसेस आहेत, जसं की वॉशिंग मशीन, प्रिंटर्स आणि बरेचसे कॅमेराज वगैरे असे बरेचसे काही डिव्हाइसेस वगैरे आपण आयओटी बेस आहेत आपण वापरतो. आणि बरेचसे नेटवर्कमध्ये त्या संबंधित पीसीच्या मध्ये सर्वरच्या नेटवर्कमध्ये जेवढे काही डिव्हाइसेस आहेत तर त्याच्यावरती तो बॉट इन्स्टॉल करतो आणि त्यांच्याकडून तो मल्टिपल रिक्वेस्ट मल्टिपल सर्व्हिससाठी त्या पर्टिक्युलर वेबसाईट किंवा सर्व्हरला तो रिक्वेस्ट करत असतो की मला तू सर्व्हिस दे, मला तू सर्व्हिस दे. पण अशा वेळेस काय करते सर्व्हर काय करतो की एकापेक्षा जास्त जणांना सर्व्हिस त्याची एक लिमिट ठरलेली असते की 100 जणांनाच मी ऍट अ टाइम सर्व्हिस देऊ शकतो, 500 जणांना सर्व्हिस देऊ शकतो. पण मल्टिपल रिक्वेस्ट आणि सर्व्हिससाठी रिक्वेस्ट आल्यामुळं सर्व्हिस होते त्याच्यावरती म्हणून तो काय डाऊन जातो आणि आपल्याला ऍक्सेस करता येत नाही ते. जसं एक थोडकंसं आहे की जसे बॉट्स एखाद्या सर्व्हरवरती अटॅक करतात तसंच अं, आहे. वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीनं ते अटॅक करत असतात आणि त्याच वेबसाईटला वापर करू देतात. जसं आता याच्यामध्ये टाईप्स आहेत. व्हॉल्यूम बेस अटॅक, ॲप प्रोटोकॉल अटॅक, ॲप्लिकेशन लेयर अटॅक. आपण ह्या अटॅक्स बद्दल पुढच्या नंतरच्या सेक्शन व्हिडिओजमध्ये आपण याच्याबद्दल प्रॅक्टिकली थोडंफार घेणार आहोत. जे की एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, त्याच्यावर त्याचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी करायचा नसतो मित्रांनो. तर व्हॉल्यूम बेस अटॅक म्हणजे काय की अटॅकरचं गोल तेच असतं की बँडविड्थ जे आता समजा जसं सॅम्पल सांगितलं तुम्हाला की 100 पेक्षा जास्त लोक त्याच्यावर अटॅक करतात म्हणजे एक व्हॉल्यूम एका बल्क व्हॉल्यूम मध्ये काम करतात ते बल्क व्हॉल्यूम मध्ये अटॅक करतात सिस्टम वरती. आणि त्याचं एक उदाहरण म्हणलं तर पॅकेट्स फ्लोड, एसएमपी फ्लोड आणि युडीपी फ्लोड. आपण युडीपी फ्लोड आणि एसएमपी फ्लोड कसा होतो हे नंतर आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर डॉल्बी असा अटॅक ऑन प्रोटोकॉल प्रोटोकॉल जसं की आता जेव्हा आपण एखाद्या कम्युनिकेशन करतो एखाद्या सर्व्हर सोबत तर पहिले सर्व्हर आणि आपल्या जो कम्युनिकेशन करतो आपल्या पीसी थ्रू किंवा एखाद्या राउटर थ्रू नेटवर्क मीडिया थ्रू त्यावेळेस ते एकमेकांना रिक्वेस्ट पाठवतात की मी अवेलेबल आहे तुझ्यासाठी ही सर्व्हिस देण्यासाठी, तुला ही सर्व्हिस पाहिजे का, मला ही सर्व्हिस पाहिजे, असं एकमेकांसोबत कम्युनिकेशन होतं. त्या कम्युनिकेशन वरतीच अटॅक केला जातो, त्याला प्रोटोकॉल बेस्ड अटॅक म्हणतात. आणि ऍप्लिकेशन लेअर अटॅक म्हणजे काय की ऍप्लिकेशन लेअर अटॅक म्हणजे काय की वेब सर्व्हर जे आहे वेब सर्व्हर म्हणजे आपण एखादी सर्व्हिस ऍक्सेस करतो किंवा फॉर्म वगैरे भरतो ते भरू न देणं किंवा एखाद्या गोष्टीचं आपण रिझर्वेशन करतो ते रिझर्वेशन वगैरे किंवा एखाद्या सिस्टमवर रिक्वेस्ट पाठवतो तर त्या वरती अटॅक करणं आणि त्या सिस्टमला स्लो करणं. त्याच्यामध्ये गेट अँड पोस्ट फ्लो अटॅक म्हणजे लो आणि स्लो अटॅक केला जातो. आता युडीपी बेस्ड अटॅक म्हणजे काय की आपण जेव्हा नेटवर्कवरती एखादं कम्युनिकेशन करतो किंवा एखादं पॅकेज म्हणजे नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन करत असताना काही पॅकेज ट्रान्सफर केले जातात. नेटवर्क आपल्या ट्रान्समिशन मीडिया जो असतो का त्याच्या थ्रू पॅकेट्स पाठवले जातात या सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत, डेस्टिनेशन पासून सोर्स पर्यंत. तर त्याच्यामध्ये आयसीएमपी चा मोठा भाग आहे. म्हणजे आयसीएमपी म्हणजे काय की इंटरनेट कंट्रोल मेसेज ऍक्सेस प्रोटोकॉल. याच्यामध्ये युडीपी थ्रूद्वारे युडीपी म्हणजे युजर डाटाग्राम प्रोटोकॉल पॅकेट्स. याच्यामध्ये युडीपी द्वारे पॅकेट्स वगैरे पाठवले जातात होस्ट टू युजर्स. पण याच्यामध्ये काय होतं की आता एखादी पोर्ट आहे पोर्ट म्हणजे आता तुम्हाला पोर्ट म्हणजे नेटवर्किंग पार्टमध्ये आपण शिकणार आहोत. पोर्ट म्हणजे काय की पर्टिक्युलर पोर्ट्स एखादा डाटा पॅकेट्सला पाठवण्यासाठी एखाद्या सिस्टम मध्ये पर्टिक्युलर पोर्ट दिलेला असतो की हे या म्हणजे पोर्ट म्हणजे एक प्रकारचा दरवाजा आहे की आपलं सिस्टम काय करतं नेटवर्क काय करतं त्या दरवाजापर्यंत आयपी ऍड्रेस म्हणजे त्या दरवाजापर्यंत येण्याचा मार्ग असतो. पोर्ट म्हणजे ते दरवाजा. आता एका दरवाजामधून एकच माणूस जायची कॅपॅसिटी असते पण इथं दहा 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 दरवाजाची रिक्वेस्ट येते की मला हा एक माणसाला दहा दहा दरवाजे लागतील 10 दरवाजातून जाण्यासाठी. पण सर्व्हर तसं नाही करू शकत ना. त्याच्यामुळे एकच पोर्ट आहे पण जो सोर्स आहे डेस्टिनेशनला जाण्यासाठी 10 दरवाजांची रिक्वेस्ट करतो की मला 10 दरवाजांची रिक्वेस्ट आहे माझ्याजवळ 10 लोक आहेत.
एकाच कामासाठी. तर मग तो सर्व्हर त्यावेळेस एक वेळेस काम त्याचं रिक्वेस्ट मान्य करतो, 2 वेळेस रिक्वेस्ट मान्य करतो. पण अचानकपणे जास्त प्रमाणात असे रिक्वेस्ट येत असेल त्याला पोर्ट ओपन ठेवण्यासाठी, तर मग तो सर्व्हर तसं नाही करू शकत आणि तो डाऊन होतो. थोडक्यात म्हणजे काय की डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे काम करण्यापासून विरोध करणेच हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता याच्यामध्ये काय असतं की थ्री वे हँडशेक बद्दल तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो, पण सांगणार आहे तुम्हाला. थ्री वे हँडशेक म्हणजे काय, TCP IP कनेक्शन मध्ये थ्री वे हँडशेकला काय महत्व आहे. तर थ्री वे हँडशेक म्हणजे काय की समजा आपण एखाद्या सिस्टम किंवा एखादे वायफाय आपण जेव्हा ऍक्सेस करतो किंवा एखादं नेटवर्कशी कनेक्टेड होतो, तेव्हा ते काय करतं की कनेक्शन जे बनवण्यासाठी काय करतं की ट्रस्ट बनवतं, एक ट्रस्ट रिलेशनशिप बनवतं कम्युनिकेशन करण्यासाठी, जेणेकरून आपलं जे ऍक्सेस आहे ते प्रॉपरली मेंटेन व्हावं आपल्यासोबत. म्हणून सिस्टम सोबत तो कम्युनिकेशन प्रॉपर करतो की तुझा जेव्हा एखादी सिस्टमला रिक्वेस्ट पाठवतो की तू आहे का जागेवर, हा तो मी जागेवर आहे, तर माझा हा आय पी ॲड्रेस आहे आणि तू ह्या आय पी ॲड्रेसवरती मला ॲक्सेस करू शकतो आणि या पोर्टला ॲक्सेस करू, असं रिक्वेस्ट एकमेकाला कम्युनिकेशन मीडिया पाठवत राहतात. यालाच म्हणतात थ्री वे हँडशेक थोडक्यात. त्याच्यामध्ये काय की ए हा बी पीसीला रिक्वेस्ट पाठवतो की तुला मला मेसेज पाठवायचं, तू जर अवेलेबल आहेस का, तर त्यावेळेस बी सिस्टमला पाठवतो, हा मी अवेलेबल आहे, तुम्हाला या पोर्टने डाटा पाठवू शकतो, असं कम्युनिकेशन असतं. तर हे कम्युनिकेशन समजा आता एका पीसीकडून ए पासून बी ला रिक्वेस्ट पाठवतोय, बी ला एक झाला, तर अशा प्रकारचे बी ला रिक्वेस्ट पाठवणारे बॉट जर तयार केले, 10 पेक्षा जास्त बॉट्स जर रिक्वेस्ट पाठवत असतील त्या सिस्टमला, तू आहेस का, तू आहेस का, तू आहेस का बाबा, म्हणून तो काय करतो की आता किती जणांना मी हवं आहे म्हणणार, असं विचार करतो आणि त्याची कॅपॅसिटी जी आहे, कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर त्याला रिस्पॉन्स द्यावा लागत असेल, तर मग त्याचं पण डोकं चक्र होऊन जातं आणि तो शांत बसून जातो. तसं आता पिंग ऑफ डेथ म्हणजे काय की आपण आपल्या सिस्टम मध्ये पाहतो आपण की पिंग करून पाहतो एखाद्या डिव्हाइस वर्क करतंय का, रिस्पॉन्स करतंय का, एखादा आयपी आपल्या सिस्टमला रिस्पॉन्स करतोय का, त्याची एक लिमिट ठरलेली असते. हेडर त्याची पॅकेट्सची लिमिट ठरलेली असते की एवढ्या प्रमाणात या समजा आता आपण आयपी थ्रू पिंग करतो एखाद्या पॅकेटला, एखाद्या डिव्हाइसला पिंग करतो, त्यावेळेस काय होतं की त्याचे बाईट्स ठरलेले जातात. हेडर आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून त्याची बाईट ठरले जातात. त्याची त्या बाईट्सपेक्षा जास्त बाईट्स त्याला पाठवतो. समजा आता त्याची कॅपॅसिटी आहे 2 वडापाव खायची एखाद्या माणसाची आणि त्याला 4 वडापाव त्याच्या तोंडात खोचतोय आपण, तर तो खाईल का? नाही खाणार ना. म्हणजे काय झालं की पॅकेज जी ऍक्च्युअल साईज आहे वडापावची, जी ती त्याच्यापेक्षा जास्त साईज मध्ये तो वडापाव त्याला खाऊ घालतायत माणसाला का, मग तो खाऊ शकेल का? नाही खाऊ शकत. तसंच असते आयपी पॅकेट्स मध्ये मल्टिपल पॅकेट एकाच टाइमला त्या सिस्टमवर पाठवले जातात. आता स्लो वॉरिस जसं तुम्ही बघितलं, 5वा अटॅक आहे स्लो रॉरिस म्हणजे काय, याच्याबद्दल आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. तर स्लो रॉरिस याच्या नावातच आहे, स्लो करणं एखाद्या सिस्टमला, एखाद्या टार्गेटला, एखाद्या वेबसाईटला स्लो करणे. हे थोडक्यात याचं आहे. याच्याबद्दल आपण एखादी सिस्टम स्लो होते काम करताना किंवा एखादी वेबसाईट आपल्याला ऍक्सेस करताना स्लो होती, तर का होती, त्याच्यामध्ये मागचा काम करणारा बऱ्याच ठिकाणी नॉन इंटेन्शनली स्लो वॉरिसचा हा जिम्मेदार असतो. ऍम्प्लिफिकेशन ऑफ एनटीपी, एखाद्या सिस्टमची जी टाइम लिमिट असते की एवढ्या टाइम लिमिट पर्यंतच याला काम करायची कॅपॅसिटी असते, त्यामध्ये एखादी सिस्टम 5 मिनिटच प्रॉपर काम करू शकतो, पण त्याची कॅपॅसिटी वाढवणे त्याची म्हणजे त्याला एखाद्या माणसाची कॅपॅसिटी आहे 50 किलोमीटर, 50 मिनिटामध्ये 100 मीटर समजा धावायचं, पण त्याचे काय होतं की त्याचा टाइम वाढवला जातो आणि त्याची जी मीटर आहे कॅपॅसिटी कमी केली जाते. थोडक्यात म्हणण्याचा अर्थ त्याची टाइम लिमिट्स ही ॲम्प्लिफाय केली जाते आणि डाटा जो आहे त्याचा कमी केला जातो थोडक्यात.
अ, हे ॲप्लिकेशन अटॅक कसा होतो आपण याच्याबद्दल बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला समजेल आणि मला पण समजून सांगायला सोपं जाईल. आणि डिफरन्स बिटवीन डॉस अटॅक आणि DDoS अटॅक म्हणजे डिफरन्स काय आहे मित्रांनो? डॉस अटॅक म्हणजे काय की एका एका पीसी किंवा एखाद्या एक हॅकर्स एखाद्या सर्व्हरवरती एका वेळेस अटॅक करतो. तर DDoS म्हणजे मध्ये काय होतं की मल्टिपल पीसीवरून एका सर्व्हरवरती अटॅक केलं होतं. म्हणजे जसं की मल्टिपल पीसी म्हणजे काय केलं होतं, हॅकर्स मल्टिपल बॉट्स थ्रू सिस्टमवरती अटॅक करतात. तर मित्रांनो, या सेशनमध्ये तुम्हाला काय समजलं नाही तर मला कळू शकता तुम्ही. आणि नक्कीच तुम्ही पुढचे व्हिडिओ बघत जा. काही नाही समजलं असेल तर मला सांगत जा. मग पुढचे अटॅक्स आपण प्रॅक्टिकली बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. लवकरच आपले क्लासेससाठी लिंक तुम्हाला भेटणार.